नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांच्या पहिल्या विवाहासाठी आपल्याला ह्या ठिकाणी 30,000 रुपये मिळणार आहेत. यासाठी अर्ज कसा करायचा, डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. ह्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी सिलेक्ट ॲक्शन ह्या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दिसतील. या ठिकाणी न्यू क्लेम आणि अपडेट क्लेम. जर तुमचा नवीन क्लेम असेल तर न्यू क्लेम करू शकता. जर तुमचा क्लेम हा त्रुटीमध्ये पडला असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही अपडेट क्लेम करू शकता. माझा नवीन आहे म्हणून मी न्यू क्लेम सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर ह्या ठिकाणी आपल्या बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, जो की MH पासून सुरू होतो. मी टाकून घेतो. ह्या ठिकाणी टिक वगैरे काहीही करण्याची आवश्यकता नाही आहे. या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP गेला असेल तो OTP ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे. या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन डेट, रिन्युअल डेट, रजिस्ट्रेशन नंबर, आधार नंबर संपूर्ण काही शो होईल. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी नोंदणी स्थिती ही ॲक्टिव्ह असली पाहिजे, तरच आपल्याला क्लेम करता येणार आहे, अन्यथा क्लेम करता येणार नाही. मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला स्क्रोल झाल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट स्कीम ह्या ठिकाणी आपल्याला कॅटेगरी निवडायची आहे. तुमची कोणती आहे, शैक्षणिक कल्याण योजना आहे की आर्थिक कल्याण योजना आहे की आरोग्य कल्याण योजना आहे की सामाजिक कल्याण योजना आहे. ह्या ठिकाणी आपली सामाजिक कल्याण योजना आहे म्हणून ह्या ठिकाणी मी सामाजिक कल्याण योजना सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर योजना ह्या ठिकाणी आपल्याला S01 ही योजना सिलेक्ट करून घ्यायची आहे. बांधकाम कामगारांच्या पहिल्या विवाहासाठी 30,000 रुपये ही सर्वात पहिली योजना ही सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर डेट ऑफ मॅरेज ज्या दिवशी आपलं लग्न झालं ती तारीख ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर ज्या दिवशी आपलं रजिस्ट्रेशन झालं होतं रजिस्ट्रेशन डेट ही या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. त्याच्यात काहीही चूक होऊ द्यायची नाही आहे. ही रजिस्ट्रेशन डेट ही मॅरेज सर्टिफिकेट असते ती टाकून घ्या. आणि ज्या ठिकाणी आपल्याला मॅरेज ऑफिसमध्ये आपण रजिस्ट्रेशन केलं होतं त्या मॅरेज ऑफिसचा आपल्याला ह्या ठिकाणी ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट नंबर ह्या ठिकाणी आपल्या सर्टिफिकेटवर जो नंबर असतो रजिस्ट्रेशन नंबर तो ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी जोडीदाराचा तपशील ह्या ठिकाणी आपल्या वाईफचं नाव येईल, आधार कार्ड नंबर येईल, रिलेशन येईल, डेट ऑफ बर्थ येईल आणि वय येईल. संपूर्ण काही माहिती ह्या ठिकाणी येऊन जाईल. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. मी ह्या ठिकाणी स्क्रोल करून घेतो. ह्या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला ह्या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्याची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. तुम्ही JPG PDF दोन्ही स्वरूपात अपलोड करू शकता. ह्या ठिकाणी मी अपलोड करून घेतो. ह्या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलं पाहिजे. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन या ठिकाणी आपल्याला घोषणापत्र द्यायचं आहे 100 रुपयाच्या बॉन्डवर. घोषणापत्राचा फॉर्मॅट मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा माझा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईल. माझ्या मोबाईलवर तुम्ही हाय करून हा फॉर्मॅट मिळवू शकता. या ठिकाणी मी अपलोड करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी नवरा नवरीचे आधार कार्ड या ठिकाणी आपल्याला नवरा नवरीचे आधार कार्ड PDF मध्ये मर्ज करायचे आहेत आणि ह्या ठिकाणी मर्ज करून PDF अपलोड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर राशन कार्ड या ठिकाणी राशन कार्ड अपलोड करायचं आहे. नवरीचं नाव नसलं तरी चालेल, नवरदेवाचं नाव असणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी मी राशन कार्ड अपलोड करून घेतो. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे.
आणि ह्या ठिकाणी येस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला व्हिजिट डेट, या ठिकाणी लेबर कार्ड ऑफिसला ज्या दिवशी व्हिजिट करायची आहे, ज्या दिवशी आपलं व्हेरिफिकेशन आहे, ती डेट ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी सिलेक्ट करून घेतो. ह्या ठिकाणी डेट सिलेक्ट केल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे आणि सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. जी डेट आपण सिलेक्ट केली त्या डेटवर आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन लेबर कार्ड ऑफिसमध्ये हजर राहायचं आहे. या ठिकाणी मी सबमिट करून घेतो. या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे. या ठिकाणी आपला क्लेम सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला पोचपावती क्रमांक आलेला आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता योजना S01 आणि 30,000चा लाभ मिळणार आहे. तर या ठिकाणी हे लेटर आणि बाकीचे जेवढे डॉक्युमेंट आपण अपलोड केले तेवढे डॉक्युमेंट घेऊन ज्या दिवशी आपण लेबर कार्ड ऑफिसला व्हिजिट करणार आहोत ती तारीख जी सिलेक्ट केली होती त्या तारखेला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन हे लेटर घेऊन आपल्याला उपस्थित राहायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.